विश्वास आमची ताकद। बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या महायुतीत मोठी ठिणगी पडली आहे। मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये आता उघडपणे जुंपली असून एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोप केले जाते। निमित्त ठरले ते म्हणजे चिखलीतील शिवसेनेचा भव्य प्रवेश मेळावा। चिखलीत शिवसेनेचा भगवा अधिक गडद करण्यासाठी आमदार संजय गायकवाड मैदानात उतरले। गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या उपक्रमाची सुरुवात करत त्यांनी चिखलीत भाजप आणि इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांना शिवसेनेत खेचलं। पण हा मेळावा केवळ पक्षप्रवेशापुरता मर्यादित राहिला नाही। खरी ठिणगी पडली ती गायकवाडांच्या एका विधानामुळे। आमदार संजय गायकवाड यांनी थेट सवाल केला की जर मी बुलढाण्यात भाजपच्या लोकांना 150 कोटींची कामं देऊ शकतो तर चिखलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कामं का दिली जात नाहीत? इतकंच नाही तर काम मागायला गेल्यावर भाजपमध्ये प्रवेश करा, अन्यथा खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप गायकवाडांनी केलाय। आणि म्हणून आम्हाला हे या गोष्टी जाणीव आहे की विधानसभेमध्ये आम्ही महायुती म्हणून सोबत काम करतो। राज्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची आपली सत्ता आहे, देशामध्ये सुद्धा सत्ता आहे। पण असं असताना शिवसेना वाढवणं हा आपला धर्म आहे। आम्ही कोणा पक्षाच्या विरोधात जात नाही, आम्ही मित्रपक्षालाही काही दुखवत नाही, पण शिवसेना वाढवणं ही आमची पक्षाची जबाबदारी आहे आणि तेच काम आम्ही या ठिकाणी करतोय। खरं तर खास करून चिखली मतदारसंघामध्ये गेल्या महिन्याभरापासून जे लोक मला सांगायचे, कार्यकर्ते सांगायचे शिवसेनेचे, मला अमोल पालकरचा फोन आला की मी एक काम सांगितलं तर मला सांगितलं गेलं की तुम्ही शिवसेनेत आमच्या पक्षात प्रवेश घ्या, अन्यथा तुमचं काम होणार नाही। असं अनेक कार्यकर्त्यांसोबत झालं आणि मग मी विचार केला की ही कुठली पद्धत आहे की आम्ही गेल्या इतक्या वर्षापासून या चिखली तालुक्यात 5 वेळेस आमच्या मित्र पक्षाचा आमदार केला, पण आमच्या शिवसैनिकांनी कधी काही मागितलं नाही। खरं तर माझं असं स्पष्ट मत आहे, कोणाला पटो की ना पटो, पण सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे शिवसेनेचा आमदार आहे त्यांनी भाजपच्या लोकांना कामं दिली पाहिजे, जिथे भाजपचा आमदार आहे त्यांनी सेनेच्या लोकांना काम दिली पाहिजे। जर माझ्या शहरात मी भाजपच्या लोकांना 150 कोटी रुपयाची कामं दिली, मग माझ्या चिखलीतल्या कार्यकर्त्यांना ती कामं का दिली जात नाही, इतर ठिकाणी का दिली जात नाही? आणि का अनेकांनी जर नाही ऐकलं तर आता त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे प्रयत्न झाले। आणि म्हणून मी विचार केला की आपण आता चिखलीमध्ये लक्ष घातलं पाहिजे। आणि पाहता पाहता कालपर्यंत 75 गावचे प्रवेश झाले आणि पुढच्या 10 दिवसामध्ये 65 गावाचे वेगळी प्रवेश होणार, चांगले चांगले गटस्फोट होणार। गायकवाडांच्या या आरोपांना भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेऊन चोराच्या उलट्या बोंबा म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले। 150 कोटी सोडा, 1.5 कोटीची कामंही कार्यकर्त्यांना मिळाली नाहीत असा पलटवार शिंदेंनी केला। हा वाद आता वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचलाय। गायकवाडांच्या 35 कोटींच्या कमिशनच्या चर्चेवर बोलताना विजयराज शिंदे म्हणाले की जर खरंच कमिशन सोडलं असतं तर गायकवाडांच्या कार्यकर्त्यांकडे 35 डिफेंडर गाड्या असत्या। कमिशनमधूनच आमदार गायकवाडांनी महागड्या गाड्या खरेदी केल्याचा गंभीर आरोप करत शिंदेंनी खळबळ उडवून दिली। संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना असं म्हटलं की बुलढाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी 150 कोटींची कामं आजपर्यंत दिली। त्यांचं हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहे। भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या कार्यकर्त्यांना 150 कोटीची कामं दिली ही त्यांनी नाव घेऊन, गावाचं नाव घेऊन, कार्यकर्त्याचं नाव घेऊन आणि कामाचं नाव घेऊन जर खरंच त्यांनी दिले असतील तर स्पष्ट करावं, जाहीर करावं। आणि हे आव्हान त्यांना मी देतोय की त्यांनी ते नावं जाहीर करावी। 150 कोटी तर सोडा, 1.5 कोटीची कामं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मिळालेली नाही आहे। आणि त्यांच्या या वल्गना आहे, या वल्गना म्हणजे निव्वळ खोटारडेपणाच्या आहेत। उलट पक्षी जे काही 5-50 लाखाचे कामं त्यांनी या मतदारसंघात छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात दिले असतील त्याच्यापेक्षा 1 लाखाचं तरी शिल्लक काम आमदार श्वेता महाले यांनी तिथल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना निश्चितच दिलंय, हा माझा विश्वास आहे।
आणि 35 कोटीचं कमिशन सोडणाऱ्याचं वक्तव्य करणारे जर खरंच त्यांनी 35 कोटीचं कमिशन सोडलं असतं तर त्यांच्याच कार्यकर्त्याजवळ कमीत कमी 35 डिफेंडर तरी पाहिजे होत्या. एका डिफेंडरनं कसं चाललं असतं. आणि म्हणून कार्यकर्त्यांना शिंदे गटाचा त्रास त्या ठिकाणी दिला जातो अशा प्रकारचं सुद्धा जे वक्तव्य केलं ते सुद्धा आमदार श्वेता महाले यांची बदनामी करणारं आणि कुठंतरी प्रसिद्धीच्या झोतात येण्याचं हे फक्त स्टेटमेंट आहे. चिखलीत ऑपरेशन टायगर सुरू असतानाच भाजपने आता ऑपरेशन लोटसचा इशारा दिलाय. महायुतीतील हा अंतर्गत कलगीतुरा आगामी निवडणुकांमध्ये कोणाला महागात पडणार आणि वरिष्ठांच्या हस्तक्षेपानं हा वाद शांत होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा.